आओ हमारी होटल पे चाय पियो जी गरम गरम, खाना खा लो गरम गरम, जो चाहे सब कुछ मिलेगा भगवान कसम भगवान कसम। जय श्री राम। हे भारी हे कोणतं आहे? गौरानी नाही वाला जैसा देश वैसा भेस, म्हणजे आता यांच्या इकडली ट्युनिंग अशी आहे विदर्भाची, तर मग आपलं तशीच त्या ट्युनिंग मध्ये बोलायचं। त्यामुळे माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला जास्त एंटरटेनमेंट तर नाही भेटणार, बट माहिती पूर्ण देण्याचा प्रयत्न करतो। कुठून रूट आहे, कांता रूट कसा आहे, किंवा कुठं बुकिंग शोधावे लागतात, कसे पार्ट लोडचे जुगाड केले जातात, किंवा किती खर्च येतोय, किती प्रॉफिट, कोणी एवढं डीपली सांगत नाही, एवढं मी डीपली सांगण्याचा प्रयत्न करतो। हॅट्सऑफ आहे, हॅट्सऑफ त्या राठोडला ज्याने आपली गाडी भरली असेल। मित्रांनो, एवढा परफेक्ट माणूस होता तो, एवढा परफेक्ट, 1 इंच भर सुद्धा जागा त्याने गाडीमध्ये अशी मोकळी ठेवली नाही। पाहायला खात आहे डायरेक्ट पुलावरतून खाली। वेलकम टू अमरावती सिटी। अमरावती शहरामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल, पुणे टू अमरावतीची जर्नी, आणि शेजारीच अमरावती रेल्वे स्टेशन। की आपण अमरावतीमध्ये जे काही ट्रान्सपोर्ट आहेत, तर त्या सगळ्या ट्रान्सपोर्टरला जेवढे गुगल मॅप वरती दाखवत होते सगळ्यांना कॉल करून पाहिला। त्याचबरोबर पॅकर्स मूवर्स नियर मी ते पण ट्राय करून पाहिलं। ॲटलिस्ट बोललो कोणतं बुकिंग वगैरे भेटेल का, बट एकाकडूनही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही। तर पार्ट 1 मित्रांनो कंप्लीट झाला आपला वन साइड जर्नीचा, आणि इथून असं घडणार होतं हे मला माहितीच होतं। त्यामुळे बोललो आता एकदा ट्राय तर करावं, म्हणून सगळ्या गोष्टी ट्राय करून पाहिल्या। तर अमरावतीच्या बाहेर पडलो मित्रांनो आपण, आणि इथे बघा तिथं बायपास होतं मस्तपैकी। दादांकडून आता मोसंबी घेऊ, संत्री मोसंबी, ज्यूस पण आहे रेडीमेड। हो, कशी दिली? एवढे नको, एवढे नको, पेटीचं नको आपल्याला, खायापुरते द्या। हे 80 रुपये, हे 60 रुपये, साईज बारीक आहे, आणि ते 50 रुपये, हे 40 रुपये, 50 रुपये। गोड कोणतं आहे ते सांगा। खाऊन का ना पहिले। अरे माझ्या हातात दिले ना। हे भारी आहे, हे कोणतं आहे? गौरानी नाही वाला, पेटी देना पडता पण 350 नाही हो, पण त्यांना मला 1-2 एखादा किलो द्या। 2 किलो घेतले आपण बघा, 100 नक्की मित्रांनो या। तर मस्त झाली आपली आंबट गोड अशी शॉपिंग। आता निघूया, एकाशी बोलणं चाललंय, बघू माल भेटतोय का। पण ते लोकेशन आहे अकोल्याला, मामाने नंबर दिला, डोंगरे मामांनी, बघूया काय म्हणतात साहेब। हॅलो हॅलो, हा दादा, केलं का चेक फोटो? पार्टीला फोटो टाकून राहिलो मी पार्टीला। अच्छा अच्छा अच्छा, बरं मला लोकेशन पण टाकून द्या ना, म्हणजे मी येऊन जाईन। अमरावतीवरतून यायचंय ना? बरं 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 बरं, है ना? हे किती फूट लांब आहे, हे किती उंच किती आहे? 6.5 फूट आहे ना गाडीची हाईट। तर तो 5-5.5 हजार भाडं पडून राहिलं। 5-5.5 हजार तर संभाजीनगर वरतून लागतं ना भाऊ। संभाजीनगरवर लागते, पण अकोल्यातून भाडे आहेत ना। थोडंफार बघा तुमच्या हिशोबाने। 6,000 म्हणू का? 6.5 पर्यंत करा, तुम्हाला थोडेफार द्यायला लागतील ना। आमच्या 500 रुपये पण हा तेच ना। हा 6.5 पर्यंत करा, म्हणजे 6 येतील माझ्याकडे, रोड खर्च निघून जाईल माझी। हा हा, मला लोकेशन पण टाकून द्या, म्हणजे मी वाट लागल। ठीक आहे, चालतंय। जैसा देश वैसा भेस, म्हणजे आता यांच्या इकडली ट्युनिंग अशी आहे विदर्भाची, तर मग आपलं तशीच त्या ट्युनिंग मध्ये बोलायचं। तर चला बघूया, आता ते लोकेशन वगैरे पाठवतात, मग तिकडे जाता येईल। चला निघूया, मस्तपैकी आंबट गोड टेस्ट, आपले संत्री खात खात। हा हा, कसं आहे नागपूर अमरावतीची संत्री। डोळ्यात मारू का थोडं, डोळ्यात, डोळे बंद करून। काय लय आगाग झाली ना, चरचरलं तरी चरचरलं। लहानपणी खेळायचं आपण असं का हो? किती जणांनी खेळले कमेंट करून नक्की सांगा। चला संत्र खाऊया आणि पुढे जाऊया। या मित्रांनो संत्री खायला। ओय भारी वाटतंय, मस्त।
तर अकोला दाखवतो मित्रांनो 80 किलोमीटर बरोबर. लोकेशन काय ट्रान्सपोर्टर कडून आलं नाही, बट तरी पण बघूया काय म्हणतोय. तोपर्यंत आपला प्रवास तर कव्हर होत जाईल आणि समृद्धीपेक्षा थोडा स्वस्त टोल लागतो, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. चला निघूया इथून आता डायरेक्टली अकोला. तर मित्रांनो आपल्याला लोकेशन भेटलेलं आहे जिथून आपल्याला मटेरियल लोडिंग करायचं. मगाशी जे तुम्ही पाहिलं असेल कॉन्व्हर्सेशन तेच बुकिंग आपण कन्फर्म केलंय. पुण्याच्या अलीकडे शिक्रापूरच्या जवळपास कुठेतरी ते मटेरियल सोडायचंय आणि ते पण घर सामानच आहे. कारण पहिले 10 दिवस आहे ना भरपूर असे घर सामानाचे बुकिंग निघतात, तर त्यापैकी ते आपण कन्फर्म करून घेतलं. आणि ते बुकिंग मित्रांनो आपल्याला डोंगरे मामांकडून भेटलं. मामांना मी ज्यावेळेस वाळवंजला येतोय म्हणून फोन केला तर मामा म्हणले एक काम करा, त्या अकोला ट्रान्सपोर्टरचा नंबर पाठवतो, एकदा त्यांना विचारून घ्या काय मटेरियल वगैरे आहे का. तर त्यांच्याकडून तो नंबर भेटला होता. थँक्यू डोंगरे मामा, तुमची पुण्याई कामाला आली आणि इथं पण थांबायची वेळ नाही आली. MIDC अकोला कसा आहे, छोटा हत्ती का पिल्लू. चला जाऊया लोकेशन वरती. तर फायनली बुकिंग झालंय कन्फर्म आणि इथं पोहोचलो आपण. इथून आता त्यांच्या जिथून मटेरियल भरायचं तिकडे लोकेशन वरती जायचंय. तर चला लोडिंग करून घेऊ, बघू किती मटेरियल भेटतंय. आणि फायनली ट्रिप झालेली आहे कन्फर्म. तर बिल्टी बनवत आहेत, बिल्टी बनवून घेऊ आणि जाऊ डायरेक्टली लोडिंग पॉईंटवरती. प्रॉपर कट टू कट अख्खी जागा पॅक. आता फक्त गादी राहिली, सायकल राहिली आणि हा एक ट्रे. तर मित्रांनो बरोबर 9 वाजलेत आणि आपल्याला लोकेशन आणि ऍडव्हान्स भेटलं. 462 किलोमीटर केडगावचं लोकेशन आहे. पाटस केडगाव जो आहे ना सोलापूर हायवेचं, तर तिथलं लोकेशन आहे आपल्याला. हॅट्सऑफ आहे, हॅट्सऑफ त्या राठोडला ज्याने आपली गाडी भरली असेल. मित्रांनो एवढा परफेक्ट माणूस होता तो, एवढा परफेक्ट. 1 इंच भर सुद्धा जागा त्याने गाडीमध्ये अशी मोकळी ठेवली नाही. प्रॉपर कट टू कट मटेरियल बसवलंय. आता गाडीचं असं वाटतंय की गाडी 2-2.5 टन माल भरलाय की काय, एवढं मटेरियल त्याने प्रॉपर कट टू कट सगळं भरलेलं आहे. मला पहिले पाहिल्यानंतर टेन्शन आलं होतं, म्हणलं एवढं बसतंय की नाही. त्यात मोठे आयटम पाहिले तर एक कपाट म्हणजे ते सिंगलचं, त्यानंतर एक वॉशिंग मशीन, फ्रीज, त्याच्यानंतर एक कूलर, एक 2 व्हीलर, एक बेड आणि कमीत कमी 30-40 पोते असतील आणि बॉक्स वेगळेच. असलं भारी बसवलंय ना त्या माणसाने. तर पोहोचलो मित्रांनो हायवेला. कसलं यायला याच्यावर तर लक्ष दिलं. वा खरंच खूप छान अशी बाबासाहेबांचं आहे ना इथं स्मारक बनवलंय बघा. अकोलामधून आता रिंग रोडला आलोय आपण आणि हे समोर बाबासाहेबांचं खूप छान असं स्मारक. कोणती बिल्डिंग आहे माहित नाही, तर स्मारक खूप छान आहे. प्रबोधन भवन. असं पॅकर्स मूव्हर्सच्या हाताखाली जर पोरगा असला ना भाई, त्याचं गाड्या कशा असू दे, त्याला 500 रुपये दिले होते यांनी फक्त गाडी लोडिंग करायची आणि भाईने प्रॉपर बसवलं. थोडं राहिलं होतं ते आपण इथं वरती टाकलंय पोत्यात पॅक करून. ते तुम्हाला सकाळी दाखवतो आणि पाटे कसे उलटे झाले ते पण सकाळी दाखवतो. तर आलंय मित्रांनो आपलं जेवण मस्त वेगळी. आज दाल तडका मागवलाय, 2 रोट्या, कांदा लिंबू, पाणी बॉटल आणि हे मस्त असं हॉटेल. तर निघालोय मित्रांनो मस्त असं जेवण उरकून. इथून एक 11 किलोमीटर वरतून आपल्याला घ्यायचं आहे राईट आणि आपलं लोकेशन आहे 424 किलोमीटर. ओय ओय बाबा कसला ज्वाला हल्ला. तर चला मित्रांनो 11:15 वाजले, निघूया आता इथून. मस्त असं जेवण झालंय. 4 रोट्या प्लस एक दाल तडका, 180 रुपये गेले. पण काही प्रॉब्लेम नाही, लेवल झाली जेवणाची. डिझेल भरून घेऊ. HP चा पंप आहे, डिझेल भरता येईल. $2000 रुपयाचा मित्रांनो आपण डिझेल टाकून घेतोय. इथं रेट आहे 91 रुपये 46 पैसे. डेन्सिटी पण चांगली आहे. तर दादा आपले सबस्क्रायबर आहेत,
असं त्यांचं म्हणणं आहे. आपण लाईव्ह चेक करूया. दाखवा तुमच्या यूट्यूबमध्ये माझं चॅनल, प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ कसे असतात आपल्याला बरे आहे ना. दाखवा फोटो. बघा चला पेमेंट करूया दादांचं, निघूया इथून. बरोबर आता ओळख निघते बरं का, बरं वाटतं. मित्रांनो आपण थांबलोय भारतच्या पेट्रोल पंपावरती. रात्रीचे 2:30 वाजलेत. आता 1-2.5 तास झोप काढून घेऊ, कारण आपलं अंतर राहिलंय बरोबर 290 किलोमीटरचं. समृद्धी कव्हर करून घेतला. पुढं 30 किलोमीटरवरती जालना एक्झिट आहे, आणि बाकीचा राहिलेला प्रवास सकाळी उद्या दिवसभरात कव्हर करता येईल. तर आराम पण गरजेचा आहे, कारण पुढचा प्रवास थोडा कडतर आहे, रस्ता खराब आहे, गाडी फुल टाईट आहे. तुम्ही पाहिलं असेल भरपूर असं मटेरियल भरलेलं आहे आपल्या गाडी, फुल दाबून दाबून भरलंय. 3-4 असं जोर लावलाय. चला आता आराम करतो. सगळ्यांना गुड नाईट. भेटूया मित्रांनो मॉर्निंगला. तोपर्यंत बाय. The next morning. सकाळचे 8:30 वाजलेत मित्रांनो. जस्ट उठलोय. ऑलरेडी भरपूर असा उशीर झाला. आवाज तो देते जाओ, आवाज दो. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय मित्रांनो. आजचा अलार्म सुद्धा फेल झालेला आहे, कारण आज पण 6चा अलार्म लावला होता मी. बोंबल पण. चला आता उठलोय. इथून आता थोडं पुढं जाऊ, जालना वगैरेच्या आसपास. तिथं फ्रेश वगैरे होऊ आणि मग जर्नी कंटिन्यू करू. बऱ्याच वेळा पार्ट 1 पार्ट 2 तुम्हाला ऑन टाइम भेटतो, पण आणि आपली अशी प्रॉब्लेम होते की आपल्याला कुठं थांबायलाच लागत नाही. त्यामुळे जी रिटर्नची जर्नी जी असते ना ती लगेच सुरू होऊन जाते, आणि मग ते एडिटिंग वगैरे राहतं, आणि शेड्यूलमुळे असल्यामुळं ते 2 दिवसाचा गॅप पडून 3ऱ्या दिवसाचा गॅप पडून मग आपण ट्रिप कंप्लीट केलेली असते. आणि मग तुमची कमेंट येऊन बसलेली असते की भेटता इथं आल्यानंतर. तर मनापासून माफी मागतो मित्रांनो या गोष्टीसाठी. पण काय करणार, शेड्यूलच तसं होतं. ट्रिपा पण सुपरफास्ट होतात, आणि ते तुमच्या गाठी भेटी बऱ्याच वेळा होऊन जातात. बट लक बाय चान्स बऱ्याच जणांच्या गाठी भेटी पण अशा होतात की जिथं गाडी पाहिली जाते, गाडी ओळखली जाते, किंवा मला पाहिल्यानंतर ओळखलं जातं, आणि मग तिथं ती भेट होते. तर तो योगायोग छान वाटतो. म्हणजे ते असं प्री प्लॅन नसतं ना, मग ते अचानक भेटणं खूप भारी वाटतं. तर भेटत राहू. दुनिया गोल है, घूम के आना है, तो मिलते रहेंगे. थांबलोय मित्रांनो आपण राजस्थानी रायका. तिकडं हाऊसची सोय केली, आंघोळ करून घेऊया. तर मित्रांनो तुम्हाला समोरच दोन्ही गाड्या दिसत असतील, MH12 MH12. ही आपल्या मयूरदादांची गाडी आहे. मयूरदादांना आपण कुठे भेटलो होतो माहिती आहे का? लास्ट टाइम आम्ही ज्यावेळी जामनगरला चाललो होतो ना, मी जामनगरवरतून येत होतो, आणि त्यानंतर दादा जामनगरला चालले, त्यावेळेस भेटलो होतो. आणि आज फायनली त्यांनी आपली गाडी पाहिली, शेजारीच होते, परत फिरून आले. तर म्हणलं आता मस्त आहे की चहा वगैरे घेऊ. रामदेव राजस्थानी. ये रामदेव राय का होटल है औरंगाबाद के पास में, पे शुद्ध शाकाहारी भोजन मिलता है. सरवन जी, सेठ जी, ठीक है. ये पंचर मास्टर है यहाँ पे. अगर किसी बात की गाड़ी में कोई दिक्कत हो तो उसकी सब सुविधा करता है. ये पंचर मास्टर है, ठीक है. ये हमारा होटल है रामदेव राय का. पे आपका बहुत बहुत स्वागत है. आप आइए, सब सुविधा. पराठा खाइए. हाँ, आओ हमारी होटल पे, चाय पियो जी गरम गरम, खाना खा लो गरम गरम. जो चाहे सब कुछ मिलेगा, भगवान कसम भगवान कसम. जय सिया राम. तर मस्त असा 200 रुपयाचा नाश्ता झाला आपला शर्माजींच्या हॉटेलमध्ये. काय चलो शर्माजी, मिलते. जय श्रीराम. चला निघूया. एक वाजला मित्रांनो आपल्याला इथं. चला निघालोय. मयूरदादांना पण बुकिंग काढून दिलं एक. आपल्या डोंगरे मामा जिंदाबाद. हो, इकडं आल्यानंतर चाकांचं बुकिंग भेटलंय. चित्तेगाववरतून लोडिंग. दुपारचे 2 वाजायला आलेत. आता भरपूर असं ऊन लागतंय, आणि आपण वाळून क्रॉस करून पुढे निघालो आणि पोहोचलो प्रवरा संगमच्या इथं. ऊन
ऊन भरपूर चटकतंय बरं का. म्हणजे हिवाळा जरी असला ना तरी उन्हाळ्याची चाहूल लागायला लागलेली आहे. बोलो गॉगल घालून घ्यावा, कारण डोळ्यांना पण आता कसं कंटिन्युअसली प्रवास असल्यावरती ना डोळे जळजळ जळजळ करतात. म्हणलं चष्मा घालावा आणि मग आपली गाडी चालवा. आणि आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा पण संपला. वेलकम टू अहिल्यानगर. कसं आहे पाणी? रावरा संगम. हे मंदिर ओपन झालंय. मधोमध सेंटरला एक मंदिर आहे ना इथं. कारवाल्यांना खरंच दम नसतोय बरं का. आता हा 31 किलोमीटरचा रस्ता मित्रांनो पूर्ण खराब आहे, ज्याची पूर्ण वाट लागलेली आहे अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरच्या रोडवरती. आणि हे जे खड्ड्यांची साईज आहे ना कमीत कमी 1 फूट 1.5 फूट असे खड्डे आहेत. एवढे मोठे मोठे खड्डे आहेत. आणि याच्यात जर गाडी आपटली तर पाटा हातात येऊ शकतो, नाही तर टायर फुटू शकतो. हा एवढा खतरनाक झालाय, एवढा वैतागून जातं माणूस गाडी चालवायला इथं. तर मित्रांनो इथल्या आमदारांची खरंच कीव करावी तेवढी थोडीच आहे. कारण ह्या रस्त्याचं काम कधी होणार आहे? 12 महिने 24 तास ह्या रस्त्याला खड्डे ते आहे ते बघा. कसलं ते आदळली ती गाडी. चला आपण लेन चेंज करू. तो जर एवढ्या जोरात आपडलाय तर आपला तर कार्यक्रमच व्हायचा. हा हे बघा ना केवढा आहे. लय खराब रोड झालेला आहे मित्रांनो हा. इथं रात्रीची शक्यतो गाडी चालू नका. दिवसा जर यायला जमलं तर इकडून दिवसाच प्रवास करा. पूर्ण लेनच्या लेन बसलेल्या आहेत. कशी तारेवरची कसरत म्हणतो ना आपण त्याला. तारेवरची कसरत. वय जाऊ दे मला. चल पावड्या. अरे रे 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 रे. कसा होता खड्डा? रोडच नाही राहिला राव. रोडच नाही राहिला. मला घसा बसलाय. ऍक्च्युली घसा दुखतोय त्यामुळे जास्त बोलत नाही मी. नाही तर लय बोललो असतो. लय बेकार रोड आहे हा. हा चुकवायचा अंदाज आहे म्हणून ते बरोबर चुकवलं जातंय. नाही तर धडाम 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 बॅलन्स रोड बीच सगळं तोडून सस्पेन्शन हातात. जाऊ द्या चला पोचलोय घाटात. घेऊया टपरा चढून पोचू अहिल्यानगरला डायरेक्ट. फक्त मित्रांनो या रोडने गाडी चालवताना थोडी काळजी घ्या. तेव्हा पार्टीवाल्याला फोन करून सांगितलं म्हणलं दादा 100 किलोमीटरचा प्रवास आहे, अजून 3-3.5 तास आरामात लागतील. कारण पुढे जरा रस्ता सिंगल होतो आणि आता काय अहिल्यानगर क्रॉस केलं म्हटल्यावरती रस्ता इथून चांगलाच आहे. तर लवकर कव्हर करून घेऊ. 6-6:30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो मुंजाबा बेकरी आपण घेतलंय. एवढी खायली बरं सकाळ सकाळचा नाश्ता. खारी टोस्ट बटर क्रीम रोल पूर्ण पॅक. मित्रांनो आपण थोडं पुढं आलो. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झालाय तुम्हाला दाखवून देतो. थोडा पुढं आलो आपण. एक मोठा प्रॉब्लेम झाला इथं. ऍक्सिडेंट झालाय. ब्रिज वरतून गाडी खाली गेलेली. चला बघू. बाप रे बाप रे बाप. 16 टायर MX 10 की 18 पाहायला खात आहे. डायरेक्ट पुलावर तुम खाली. आणि ती मोठी गाडी होती ऍक्च्युली. 16 टायर गाडी होती. आणि सकाळी झालेला अपघात. ते कोणालाही तिथं म्हणजे लागला असेल बट निधन वगैरे काही झालेलं नाही. आणि ही गाडी अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने जात होती. आणि चहा घेतला होता म्हणून थोडं सुप्यामध्ये तरतरी आली होती. नाही तर रस्ता एवढा विचित्र आहे ना मागचा. बेकार रोड झालेला आहे बेकार. थकून जातं या रस्त्याला. ते गाडीवाल्याचं पण असंच झालं असेल बिचाऱ्याचं. थकून गेला असेल तो पण वैतागला असेल.
खड्ड्यात आपटून छोटी गाडी तरी चला अशी वाकडे तिकडे करता येते, पण मोठ्या गाड्याला कंपल्सरी खड्ड्यात घालावीच लागते. बॅड लक बिचाऱ्याचं, गाडी टोटल लॉस. तर अमरावती सिरीजच्या पार्ट 1 वरती मित्रांनो एक कमेंट आलेली. आता तुम्हाला साईडला कमेंट दिसत असेल आणि ह्या कमेंट वरती मला थोडं बोलायचंय. तर त्या दादांचं म्हणणं असं आहे, मी त्यांचं नाव ब्लर केलंय, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण 1-2 सिरीज करतो आणि त्या सिरीज पाहून पोरं गाड्या घेतात आणि मग त्यांचे हप्ते भरायचे सुद्धा वांदे होतात. तर स्पेशली दादा मी तुम्हाला एक सांगेल की मी असं वैयक्तिक कोणालाही म्हणलं नाही हा भाऊ मार्केट चांगलं चाललंय आणि मग तुम्ही गाड्या घ्या आणि धंद्यात उतरा, मग तुमचं वाटोळ होईल किंवा तुमचं चांगलं होईल, असं मी कोणालाही रेकमेंड केलेलं नाहीये कधी. मी प्रत्येकाला परिस्थितीनुसारच सांगितलंय. आणि हे जे आम्ही पळतोय किंवा माझ्या 3-4 सिरीज होत असतील महिन्यातून, तुम्हाला एक 10-15 ब्लॉग महिन्याचे बघायला भेटत असतील, तर याच्या मागे मित्रांनो 5-5 वर्ष झाली ट्रान्सपोर्ट धंद्यामध्ये झिजवलेली आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे आणि हे अनुभवातून आमच्यावर तर वैयक्तिक ब्लॉग नसते तर वैयक्तिकच राहिलं असतं. पण आता हे जे साधन आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं की ब्लॉग बनवणं, गाडी चालवणं, शूट करणं, एडिट करणं, डिलीट करणं किंवा अपलोड करणं, वेळेवरती पोहोचणं, त्याचबरोबर गाडीचा माल भरणं, आराम पण करणं आणि बुकिंग टाइम टू टाइम पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या. ते एवढंही सोपं नाहीये. भाऊ त्याच्या मागे पण तेवढीच मेहनत आहे आणि जे आम्ही शिकतोय ना, ते अनुभवतोय ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतोय. त्यामुळे माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला जास्त एंटरटेनमेंट तर नाही भेटणार, बट माहिती पूर्ण देण्याचा प्रयत्न करतो. कुठून रूट आहे, कोणता रूट कसा आहे, किंवा पुढं बुकिंग शोधावे लागतात, कसे पार्ट लोडचे जुगाड केले जातात, किंवा किती खर्च येतोय, किती प्रॉफिट. कोणी एवढं डीपली सांगत नाही, एवढं मी डीपली सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमच्या कमेंटवरती मला राग नाही आला, मला ते बरं वाटलं उलट की चला कोणतरी निंदक आहेत आपल्यामध्ये की ज्यांना या गोष्टीची जाणीव तरी आहे आणि असे कमेंट करू शकतात. काय प्रॉब्लेम नाही. तर आता डायरेक्टली पोहोचूया मित्रांनो. आणि कारण ह्या ट्रिपचं तुम्ही स्ट्रगल पण पाहिलं असेल. 3 दिवसात मित्रांनो आपण आता किलोमीटर झाले 1150 जे कम्प्लीट करतोय आणि घरी जातो 1250 किलोमीटरचं रनिंग आपलं कव्हर होतंय. डे नाईट गाडी चालू आहे. जिथं फक्त मध्ये आराम करायला भेटेल तिथं आराम होतोय, बाकी सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम मॅनेज होतात. नाही तर असं जाऊन गाडी भरली नाही म्हणून 2-2 दिवस ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन तांगड्यावर करून पडण्याची सवय तर नाहीये, पळायची सवय आहे. त्यामुळं पळत राहणार आणि तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर आता डायरेक्टली मित्रांनो आपण लोकेशनला पोहोचू. गाडी खाली करायची तिकडं, चला. तिथून घ्यायची आतमध्ये गाडी. बरोबर 1181 किलोमीटर झालेत आणि संध्याकाळचे 7 वाजलेत. ही सोसायटी आहे जिथं आपल्याला गाडी खाली करायची. ते दादा रोडवरती न्यायला आले होते आपल्याला, पुढचे 2 व्हीलरवरती चाललेत ते. असं टाईट, हा बरोबर टाईट बसलं की नाही. 5 ते 6 मुलं मित्रांनो आपली गाडी खाली करायला. आणि आता तुम्ही पाहिलं असेल कसं दाबून मटेरियल गाडीमध्ये भरलेलं आहे. तर मस्त अशी मित्रांनो पुणे टू अमरावती आणि अकोला टू पुणे अशी आपली सिरीज झालेली आहे. 2च एपिसोड मध्ये संपवली, जाताना एक आणि येताना एक. बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला पाहायला आवडल्या असतील. तर सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जे बुकिंग होतं ना, तर हे 6,500 रुपयाचं होतं घर सामान, जे की आपण अकोल्यावरतून इथं घेऊन आलो. तर छान अशी सिरीज झाली, मला तर एन्जॉय करता आली. तुम्ही पण एन्जॉय केले असेल आणि अशाच सिरीज पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की सांगा. तर इथून आता डायरेक्टली घरी निघून जायचं आणि बघायची कोणती नवीन सिरीज तुमच्यासाठी घेऊन येता येते. तर चला गाडी खाली करून घेऊ आणि घरी निघू. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.